क्या दिया है, इनिशियल वेलोसिटी दी है, उसके साथ साथ एक्सेलरेशन दिया है। तो जब भी इस तरह का मोशन इन प्लेन का क्वेश्चन आता है, हमें पहले देखना पड़ेगा कि वेलोसिटी एंड एक्सेलरेशन की डायरेक्शन कैसी है। अगर यहाँ पे एक्स या वाई एक्सिस के अलॉन्ग होगी तो हम उसको डायरेक्टली ए एक्स या फिर ए वाई कंसिडर करेंगे। लेकिन अगर प्रोजेक्ट करते टाइम हम स्पेस में प्रोजेक्ट कर रहे हैं तो उस केस में हमें करना क्या पड़ेगा, कंपोनेंट्स लेने पड़ेंगे। क्या करना पड़ेगा, कंपोनेंट्स लेने पड़ेंगे। मतलब क्वेश्चन में इंफॉर्मेशन इस तरह से है, इनिशियल वेलोसिटी कितनी है 10 मीटर पर सेकंड, लेकिन एंगल किसके साथ दिया है, देखो वर्टिकल के साथ, मतलब ये एंगल दिया है 30 डिग्री। एंड एक्सेलरेशन कौन सा है 4 मीटर पर सेकंड स्क्वायर अलोंग एक्स एक्सिस। इसका मतलब पहले वेलोसिटी के कंपोनेंट लेंगे। यहाँ पे थीटा का एडजेसेंट कंपोनेंट मतलब ये बनेगा u cos ऑफ थीटा एंड इधर बनेगा u sin थीटा। तो ये x एक्सिस के अलोंग है इसलिए हम उसको ux बोलेंगे। तो ux कितना होगा sin 30 हाफ, हाफ इंटू 10 मतलब 10 का हाफ मतलब 5 मीटर पर सेकंड। अलोंग y एक्सिस क्या होगा u cos ऑफ थीटा है मतलब 5√3। मतलब अभी इंफॉर्मेशन हमारे पास क्या है कि x एक्सिस के अलोंग इनिशियल वेलोसिटी है ux इक्वल्स टू 5 मीटर पर सेकंड। एक्सेलरेशन है क्या अलोंग x एक्सिस, नहीं है, मतलब उसको जीरो लेना पड़ेगा। एक्सेलरेशन कहां पे है, अलोंग y एक्सिस बोला है ना, अलोंग x एक्सिस है का, ठीक है। तो उसको हम क्या करेंगे, डायरेक्ट 4 कंसीडर करेंगे। याचे कंपोनेंट नहीं घ्यायचेगा, अलोंग x एक्सिस एंड y एक्सिस दिया है तो उसके कंपोनेंट लेने या नहीं लेने, अरे हो का नहीं, नहीं लेने। क्यों नहीं लेने, क्योंकि उसका कंपोनेंट लिया है तो भी क्या होगा cos थीटा है, थीटा 90 है मतलब कंपोनेंट जीरो ही आएगा। इसलिए कोई भी कंपोनेंट हम परपेंडिकुलर डायरेक्शन में लेते ही नहीं क्योंकि उसकी कोई मीनिंग ही नहीं होती है। अब यहाँ पे देखो एक्स एक्सिस के अलोंग हमारे पास दो इंफॉर्मेशन आ गई, परत तेज कैलकुलेट क्या करायचं, वेलोसिटी एंड डिस्प्लेसमेंट। हाउ टू कैलकुलेट वेलोसिटी, v इक्वल्स टू u प्लस ए टी अलोंग एक्स एक्सिस से तो x x x बोलना पड़ेगा। ux कितना है 5 प्लस ए एक्स कितना है, टाइम कितना दिया है 5 सेकंड, तो 5 इंटू 4 यानी वेलोसिटी विल बी 25 मीटर पर सेकंड। देन डिस्प्लेसमेंट कैलकुलेट करने के लिए ut प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वायर, यू कितना है 5, 5 इंटू 5 25, 4/2 मतलब 2, 2 इंटू 50 25 50, तो डिस्प्लेसमेंट कितना हो गया 75 मीटर। इथपर्यंत क्लियर आहे सगळ्यांना, आन्सर आले ते सेम। अभी सेम प्रोसेस रिपीट करनी फॉर y एक्सिस, लेकिन y एक्सिस के अलोंग एक्सेलरेशन है ही नहीं, मतलब क्या होगा यूनिफॉर्म मोशन होगी। uy कितना बोला है 5√3, ay दिया नहीं है मतलब जीरो है, तो क्या होगा फिर से सेम काइनेमेटिकल इक्वेशन v इक्वल टू यू प्लस वाई वाई वाई। तो अभी यहाँ पे ay जीरो है मतलब vy एट एनी इंस्टेंट ऑफ टाइम इक्वल्स टू uy मतलब 5√3 होगा। देन डिस्प्लेसमेंट कैलकुलेट करने के लिए फिर से यस इक्वल्स टू यूटी प्लस हाफ ऑफ ए टी का स्क्वायर, बस ये y के अलोंग है तो सारे y y y लेना पड़ेंगे। क्या होगा फिर u कितना है 5√3 इंटू टी मतलब 5 कितना आएगा 25√3 मीटर। एक्सेलरेशन है नहीं मतलब प्लस जीरो हो जाएगा, लेकिन ये फाइनल आंसर नहीं है। ये क्या मिला हमें, वेलोसिटी एंड डिस्प्लेसमेंट अलोंग एक्स एंड वाय एक्सिस। काल सॉल्व केले होते 30 प्रोसेस आहे, नवा एक पण फॉर्म्युला नाही आहे, कळतंय का, येस नो। हे बघा कायनेमेटिकल इक्वेशन तर अगोदरचेच आहेत, v इक्वल टू यू प्लस ए टी आणि s इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ई टी स्क्वायर। बस करना क्या है हमें, जो भी मोशन इन्हें प्लेन दी जाती है उसको x एक्सिस के अलोंग एज ए सेपरेट 1D एंड y एक्सिस के अलोंग एज ए सेपरेट 1D ट्रीट करना है। एट द एंड हम क्या करेंगे, वेलोसिटी वेक्टर फॉर्म में लिखना है तो v अलोंग x उसके साथ i कैप, v अलोंग y उसके साथ j कैप। तो x के अलोंग वेलोसिटी कितनी है 25, तो ये बनेगा 25 i कैप। y के अलोंग कितनी है vy 5 इंटू रूट ऑफ 3 इंटू जे कैप, ये हो गई वेलोसिटी वेक्टर। एंड अगर इसका मैग्नीट्यूड चाहिए तो क्या करना होगा, रूट लेके स्क्वायर, 25 का स्क्वायर 5√3 का स्क्वायर कर रहे हैं, वेरी गुड 75। तो ये कितना आएगा 700, 700 मतलब 26.4 मीटर पर सेकंड। ये हो गई वेलोसिटी का मैग्नीट्यूड। उसके बाद में डिस्प्लेसमेंट के लिए क्या करना होगा, सेम प्रोसेस। क्या होगा डिस्प्लेसमेंट, यस वेक्टर इक्वल्स टू एक्स के अलोंग कितना है 75 आई कैप, उसके बाद y के अलोंग कितना है 25√3 जे कैप। फिर हम इसका मैग्नीट्यूड लेंगे तो क्या होगा, फिर से 75 का स्क्वायर
5 6 2 5 कैसा है? तो देखो जिसके एंड में 5 है उसको 25 लिखने का, पहले जो नंबर है उसमें 1 ऐड करने का, 7 + 1 एंड 8 एंड 7 का मल्टीप्लीकेशन, 8 × 7 56, तो ये आ गया 5 6 2 5। देन 25 √3 का स्क्वायर कर रहे हैं, 25 का स्क्वायर 625, √3 का स्क्वायर कितना आएगा बोलो? 1875। नाउ ऐड देम, क्या होगा? 5 5 0, 8 + 2 0, 9 + 6 5, 5 + 2 7500। 7500 का रूट हमें नहीं आता, इसलिए हम क्या करेंगे? 75 × 10⁻² लिखेंगे। अब 75 आ रहा है, अगर रूट में 81 होता तो 9, 64 होता तो 8, उसके इन बिटवीन है, मतलब इसको हम लिख देंगे 8.5। 10⁻² है, बाहर आने के बाद +1, मतलब अप्रॉक्सीमेटली डिस्प्लेसमेंट होगा 85 86 मीटर। आपल्याला प्रोजेक्टाईल मोशन मध्ये प्रत्येक वेळी हेच करायचे, त्यामुळे याला व्यवस्थित समजावून घ्या। सेम प्रोसेस रिपीटेशन है, नया कुछ भी नहीं है। शंतनु 126, सनी 123, देवेश 112 डायरेक्ट। कुठे देवेश? खोकण शुभम, मरता मरता वाचला तू, 101। प्रथमेश कातार 97, खुशी 87, खुशी। श्रवण डांगरे 87, तन्विशा वेरी गुड बेटा 74, प्रणिता 65, अजिंक्य 63, साक्षी 62, यशवंत 58, शिरुडे कुठे आहे? ते शिरुडे नाही आला। 47, हरी 47, अक्षय खरात 44, राम 33, भगत 29, रोहिणी 28, सुप्रिया आडे 23, अथर्व 20, प्रसाद पाटील 11। अवघड होता पेपर? चलो हो गया। परत तेच सेम एग्जांपल, इफ अ बॉडी प्रोजेक्टेड इन द स्पेस, if body is projected in the space with velocity of 20 meter per second, 20 meter per second in a direction making an angle of 45 degree with horizontal, speed किती सांगितली? 20 meter per second in a direction making an angle of 45 degree with horizontal, and an acceleration of 4 meter per second square, acceleration of 4 meter per second square in a direction making an angle of 60 degree with the horizontal, 60 degree with the horizontal. Then find velocity and displacement after 2 seconds. सेम प्रोसेस है। आता प्रत्येकाचे आंसर्स यायला पाहिजे बघा। क्या करना होगा? फर्स्ट स्टेप में कंपोनेंट्स का फाइंड करने होंगे, मतलब रिजॉल्व करना होगा। कैसे रिजॉल्व करेंगे? थीटा का एडजेसेंट कंपोनेंट cos थीटा होता है, तो ये बनेगा u cos थीटा, मतलब ux कितना आएगा? ux 20 इंटू cos 45 कितना होता है? 1/√2। आता हे कधी पण डिनॉमिनेटरला जर √2 आला तर लक्षात ठेवायचं, हर बार हर एक क्वेश्चन में हम क्या करेंगे? ये 20 को लिखेंगे 10 इंटू 2 डिवाइडेड बाय √2। अब ये 10 एज इट इज रहेगा, इस 2 को हम लिखेंगे √2 इंटू √2 अपॉन √2 कैंसल, तो क्या बचेगा? 10√2। कळालं? आपको अगर बोला है कि 10/√2 है तो उसका सिंप्लीफिकेशन कितना होगा? 5√2। कसं? 10 को लिखना पड़ेगा 2 इंटू 5, फिर से 2 को लिखेंगे √2 इंटू √2, क्या बचेगा फिर? 5√2। अगर सिर्फ आपको दिया है 4/√2 तो क्या होगा?
म्हणजे कळतं ना, न्यूमरेटरला जो नंबर है त्याला 2 ने डिवाइड करायचं आणि उसके मल्टीप्लिकेशन में √2 लिख देने का हर बार, ठीक है। अगर 100/√2 बोलेंगे तो 50√2, 1000/√2 बोलेंगे तो व्हेरी गुड, 80/√2 बोलेंगे तो राहील लक्षामध्ये। आता हे पाठ नाही करायचं, असं सिम्प्लिफिकेशन असतं, फक्त ते फास्ट मध्ये करायचं, ठीक है। यूएक्स हो गया, तो 20 × 1/√2, इसको क्या लिखूं मैं, 10√2 मीटर पर सेकंड। उसी तरह से एक्सेलरेशन का भी यहाँ पे कंपोनेंट कौन होगा, a cos ऑफ थीटा, जिसको अपन ax बोलेंगे, तो ये ax कितना होगा, 4 × cos 60 कितना है 1/2, मतलब एक्सेलरेशन अलोंग x कितना हो गया 2 मीटर पर सेकंड स्क्वायर। सेम प्रोसेस रिपीट होगी y एक्सिस के लिए। अब u का y के अलोंग कंपोनेंट कौन होगा, u sin थीटा, मतलब ये अगेन कितना आ रहा है 10√2 मीटर पर सेकंड। कसं तसंच 20 × 1/√2, फिर क्या करेंगे 10 × 2/√2, फिर से √2, 10√2 इज द आंसर। फिर से a sin थीटा ये कितना आएगा 4 है, मतलब 2√3 मीटर पर सेकंड स्क्वायर। फर्स्ट स्टेप में हर बार क्या करना है, मोशन इन ए प्लेन में उसको रिजॉल्व करना है। अभी एक्स एक्सिस मतलब स्ट्रेट लाइन हो गई, वाई एक्सिस मतलब स्ट्रेट लाइन होगी, तो इसको एज ए मोशन अलोंग स्ट्रेट लाइन ट्रीट करेंगे, इसको भी एज ए मोशन अलोंग स्ट्रेट लाइन ट्रीट करेंगे। एंड हमें क्या करना है, डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आफ्टर 2 सेकंड। तो वेलोसिटी के लिए एक ही फॉर्मूला v = u प्लस, डिस्प्लेसमेंट के लिए s = ut प्लस। झालं, चला करा पटपट, येईल आन्सर्स आता, प्रत्येकाच्या आलीच पाहिजे आन्सर्स। भगत क्या आंसर, सोडो ना प्रसाद, काय ना तुझं प्रतीक, सोडो ना। क्या होगा देखो, एक्स एक्सिस के लिए हमारे पास डेटा क्या हो गया, ux 10√2, ax 2। अभी वेलोसिटी फाइंड करनी है, vx = क्या होगा ux प्लस ax × t, यानी 10√2 प्लस 2 × 2 मतलब 4, टाइम 2 है ना, तो 10√2 का मतलब होता है 14, 14 + 4 मतलब 18 मीटर पर सेकंड। आता हे कसं आलं, बिकॉज √2 आहे 1.4, 1.4 × 10 मतलब 14। आगे डिस्प्लेसमेंट कैलकुलेट करना है, तो उसके लिए फॉर्मूला ut प्लस हाफ ऑफ 80 का स्क्वायर। अब u कितना है, फिर से 10√2, मतलब ये बनेगा 20√2 प्लस 2 कैंसिल होके ये बनेगा 4। आता 10√2 अगर 14 है तो 20√2 कितना होगा, डबल उसका, मतलब 28, 28 + 4 मतलब 32 मीटर। हे करेक्ट होते सगळ्यांचे, चेक करा एकदा एलॉग एक्स एक्सिस। अभी सेम रिपीटेशन होगा वाई एक्सिस के लिए, क्या होगा देखो, वाई एक्सिस के लिए हमारे पास इंफॉर्मेशन है यू वाई, कितना है यू वाई 10√2, एंड ए वाई कितना है 2√3। 10√2 ला अपन 14 घेतोय, 2√3 को क्या लेंगे, √3 1.7 का डबल मतलब 3.4। तो v = क्या होगा u प्लस 80, y के अलोंग है तो y y, u y कितना है 14 प्लस 3.4 का डबल 6.8, मतलब अप्रोक्सीमेटली 7 लेंगे तो 21 मीटर पर सेकंड। दूसरी तरह से डिस्प्लेसमेंट क्या होगा, ut प्लस हाफ ऑफ 80 का स्क्वायर, u कितना है 14, मतलब ये 28 प्लस a कितना है 3.4 का हाफ मतलब 1.7, 2 का स्क्वायर 4, 1.7 × 4 मतलब 7, कितना आ रहा है फिर 35 मीटर। क्लियर है, ये भी हो गया। अभी एट द एंड क्या करना है, बस जो x के अलोंग है उसको i कैप के साथ, जो y के अलोंग है उसको j कैप के साथ लिखना है, मतलब ये बनेगा वेलोसिटी। क्या होगा वेलोसिटी, v वेक्टर = 18 i कैप प्लस
21 जे कैप और इसका मैग्नीट्यूड कितना होगा रूट ऑफ 18 का स्क्वायर 324, 21 का स्क्वायर 441, ऐड देम 765। अब 765 का रूट चाहिए अप्रोक्सीमेटली 28 से कम है लेकिन अप्रोक्सीमेटली 28। सेम वे एस वेक्टर इक्वल्स टू क्या होगा, एक्स के अलॉन्ग है 32 आई कैप, वाई के अलॉन्ग कितना है 35 जे कैप। अब लेना है इसका मैग्नीट्यूड कितना होगा 32 का स्क्वायर मतलब 32 का स्क्वायर कसं करतो स्क्वेअर आपण 32 है 3 का स्क्वायर 9, 2 का स्क्वायर 4, 3 इंटू 2 6 का डबल 12, तो 4201 मतलब 1024 एंड 35 का स्क्वायर 1225, कितनी आएगी एडिशन 32 2250 2250 को हम लिखेंगे 22.5 इंटू 10 की पावर प्लस 2। आता रूट ऑफ 22 है मतलब 4.8 इंटू 10 मतलब कितना आएगा अप्रोक्सीमेटली 48 मीटर। ये हो गया डिस्प्लेसमेंट। येथील का आता या टाईपचे कालचा आणि आतापर्यंत फक्त सेमच प्रोसेसर आपण घेतोय। किती लोक असे की ज्यांना नाही कळत अजून आन्सर्स येत नाहीये किंवा प्रोसेस कळत नाहीये, नो वन, सगळ्यांना कळत आहे कळत नाही प्रोसेस। तुझा वेक्टर बाकी ना बेटा, वेक्टर झाल्यानंतर लक्षात येईल तुला पण कळत नाही काय कळत नाही नेमकं, हे सिम्प्लिफिकेशन कळत नाही की हे कळत नाही काय इथपर्यंत कसं यायचं ते कळत नाहीये। कारण सगळंच कळत नाही असं जर असेल तर मग नो कमेंट्स, कारण 0 इंटू एनिथिंग इज 0। कळालं ना, जर कोणी असं असेल काहीच कळत नाहीये तर त्याला मी एक्सप्लेन करू शकत नाही। हां, जर स्टेप वाईज एखादा पर्टिक्युलर पार्ट कळत नसेल तर आपण डिस्कस करू शकतो। अथर्व काय कळत नाही बेटा, यार मी तू सोबत बोलतोय ना, लाजतोय काय, अथर्व स्टँड अप, काय कळत नाही याच्यामध्ये, मास्क काढ हां वाय ॲक्सिसचं हे कसं आलं नाही कळालं का, हे नाही कळालं। रोज आपण तेच करतोय बेटा, कंपोनंट्स घेतोय आपण वेक्टरचे। कंपोनंट घेताना एकच रूल आहे, हे बघ यू आहे की नाही, यूचा अँगल हॉरिझॉन्टल सोबत 45 दिला होता म्हणून प्रत्येक वेळी ऍडजस्टंट कोण घेतोय आपण कॉस थिटा, मग रिमेनिंग कोण असेल साइन थिटा। तसंच वेलॉसिटीसाठी तेच ॲक्सेलरेशनसाठी हेच रिपिटेशन चालू आहे रोज रोज। 10√2 कसं आलं हे नाही कळालं का, गुड क्वेश्चन, व्हेरी गुड। आता हे 10√2 कसं आलं, आपल्याला यू किती दिली आहे 20 इंटू साइन थिटा घ्यायचा आहे, थिटा किती आहे 45, साइन 45 किती असतो 1/√2। मग मी हे सकाळी सांगितलं होतं बघ 20 इंटू 1/√2 आहे, तर आपण 20 ला काय लिहितो 2 इंटू 10। अथर्व हे बघ इथं करून दिलंय 10 इंटू 2, मग 2 ला काय लिहिणार आपण √2 इंटू √2, मग √2 कॅन्सल होऊन काय येईल 10√2। कळालं, हे बाकी पुढचं क्लिअर आहे, फक्त हेच कळत नाहीये। मग हा प्रॉब्लेम वेक्टरमध्ये पण क्लिअर होईल आणि एवढा काही क्रिटिकल नाही, तो कंपाऊंड्स घ्यायचे फक्त। तुला काय कळत नाही साक्षी, हे पण कळत नाही तुला, हो ते कायनेमॅटिकल इक्वेशन आहे बेटा, दोनच इक्वेशन यूज करतो आपण, v इक्वल टू यू प्लस एटी आणि s इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर। माहित नाही ते कायनेमॅटिकल इक्वेशन, हा ठीक आहे, त्याचा प्रॉब्लेम समजू शकतो आपण, ही स्टेप कळत नाही फक्त, हे सोडून बाकी अगोदरचं सगळं कळालं, ठीक आहे, हे काही मोठा इश्यू नाही, हे आपण डिस्कस करू। तुम्ही काय करा, लेक्चर झाल्यानंतर जेव्हा वेळ असतो दुपारी तुम्हाला आज डिस्कस करून हे क्लिअर करून घ्या, कारण मे बी उद्यापासून आपण प्रोजेक्टाईल सुरू केला तर प्रोजेक्टाईलमध्ये मग सगळं हेच आहे। त्यामुळे ज्यांना याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, क्लिअर होत नाही, जे पण डाऊट्स असतील मोशनीने प्लेनचे ते आज इंडिव्हिज्युअली क्लिअर करा। कळालं ना, कारण आता तुम्हाला सांगता येत नाही, मलाही कळत नाही काय तुम्हाला प्रॉब्लेम होणार, क्लियर है। चलो, तो ये बेसिकली मोशन इन ए प्लेन से रिलेटेड जितने भी इंट्रोडक्टरी एग्जांपल्स थे वो कंप्लीट हो गए। नाउ सेम एग्जांपल्स हमें कंप्लीट करने फ्रॉम मॉड्यूल ऑल्सो, तो निकालो मॉड्यूल। कहां से शुरू हो रहा है मॉड्यूल में, सॉल्व एग्जांपल नंबर 94 94।
81 पर्यंत झालं होतं. पहिले 5 होते ना क्वेश्चन इन प्लेनचे ते फसलेले मी सॉल्व करायला सांगितले होते, बरोबर. मग ते कुठपर्यंत येतात? 81 पर्यंत येतात का? 82 येतात. चलो नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम 82 पर्यंत झाले. 83 से शुरू करो. चलो सगळ्या टाइपचे एक्झाम्पल आपण क्लासमध्ये डिस्कस केले, फक्त स्टेटमेंट आणि गिवन डेटा वेगळा असणार. ठीक आहे, ट्राय करो, नहीं आया तो सॉल्व कर दीजिए. बघा सेम डे ज्या दिवशी वर्क सांगितलं त्या दिवशी कंप्लीट करत चला, कळलं ना. आणि सेम डेला त्याचे डाउट्स क्लिअर करत चला. पेंडिंग ठेवलं तर अवघड तुमचं होणार आहे. आता 82 च्या पुढचा पार्ट 82 पर्यंत मी सांगितलं होतं 2 दिवस झाले तर, बरोबर आहे. सोडवले असेल तरी पण ठीक, नाही सोडवले तरी पण ते डाउट्स आता क्लिअर नाही होणार. कळलं ना. 83 ऑनवर्ड चला. आणि क्लिअर करायचे असेल तर मग जेव्हा प्रॅक्टिस सेशन मध्ये परत आपला मोशन इन प्लेन होईल, वेक्टर होईल, मोशन इन प्लेन सुरू होईल तेव्हा बघू. सेम डेला वर्क नाही केलं तरी पनिश होईल. कळलं ना. चला समजलंच नाही. लक्षात घ्या, आता डायरेक्ट 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92 आणि 93 कॉन्सेप्ट ऍप्लिकेशन 6 पर्यंत सगळे एक्झाम्पल कंप्लीट करायचे. 95, 96, 97 पण. ठीक आहे, 6 नंतरचा पार्ट आपण उद्या डिस्कस करू. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये 6 च्या अगोदरचे सगळे सॉल्व एक्झाम्पल कंप्लीट करायचे. काय रे तुला छोटे हात नको सुरू होता. असं घाबरून जायचं नाही, सगळं करा एकदा रीड तर करा, ट्राय करा. काय असणार आहे बरं, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये एकदा डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल आणि हे सोडून आय कॅप जे कॅप के कॅप असेल. हे सोडून नवीन काहीच नाही. हा, ज्यांचं वेक्टर पण झाले नाहीये त्यांना लगेच बघितलं त्या कळेल असं नाही होऊ शकत. आता बाकी एवढी मेहनत घेता एवढ्या दिवसापासून तरी पण प्रॉब्लेम फेस करावा लागतो. कशाला नाईनला घेतले त्या मॉड्यूल मध्ये दिलेली थेरी ना ती रीड नाही केली तरी चालेल, कळालं, कारण ती खूप सोपी थेरी आहे, त्यामुळे मी सांगितली सगळी तुम्ही विसरून जाल. चला यशवंत सोडव. काय प्रॉब्लेम यशवंत? असं क्वेश्चनला बघून घाबरून जाऊ नका बरं का बाळा, खूप सोपे क्वेश्चन्स आहेत ते. फक्त काय होतं दोन बघताना इंटिग्रेशन आय कॅप जे कॅप दिसत आहे त्यामुळे तुमची चेहरे अशी कावरी बावरी झाली. चला 83 नंबर एक्झाम्पल सगळे 83 सोडवताय ना. 83 मध्ये काय दिलं बघा. व्हॉट इज गिवन? पार्टिकल मूव्स इन द xy प्लेन. आज आहे का? पार्टिकल मूव्स इन द xy प्लेन विथ वेलोसिटी. किती वेलोसिटी? v वेक्टर इक्वल्स टू, राइट डाउन, v वेक्टर इक्वल्स टू, सगळे जण लिहा, v वेक्टर इक्वल्स टू p into i cap प्लस q into, मी सांगते v वेक्टर इक्वल्स टू p into i cap प्लस q into x into j cap. आता एकच गोष्ट आपली जवळपास 500 वेळा रिपीट झाली आहे की जो i cap सोबत असतो तो along x axis असतो, जो j cap सोबत असतो तो along y. इसका मतलब गिवन एक्सप्रेशन से हम लिख सकते हैं कि v along x p है, राइट डाउन, v along x p है, vx कसे लिहिता? v सफिक्स x, म्हणजे हे बोर्डवर लिहितो बघा मी vx द्या ना मग
जे सांगतोय तो वाचणं कुठे शोध ना, एक दोन इकडे दिवस असेल ना. तर काय असतं त्याच्यामध्ये फक्त प्रत्येक क्वेश्चनच्या वेगळ्या स्टेप आहे. त्यामुळे जो क्वेश्चन ज्या डेटाच्या अकॉर्डिंग दिलाय तर तुम्हाला तसंच लक्षात ठेवायला लागेल. कळलं ना? कुठला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीज. त्याच्यामध्ये आपण काय करणार, dx ला रिप्लेस करणार बाय dx by dt. वेळा म्हणजे फॉर्म्युला असतो ना तो, बरोबर. dx by dt equals to p. तसंच dy ला कशाने रिप्लेस करणार आपण, dy by dt. घ्या dy by dt equals to qx. ठीक आहे. आपण याच्यामध्ये आपल्याला y आणि x ला कंबाईन करायचे, म्हणून काय करणार आपण, dy by dt ला dy by dx by dt ने डिवाइड करणार. करो डिवाइड करना. dy by dt, ये जो इक्वेशन है उसको dy by dx by dt से डिवाइड करना है. मी काय बोलतो ते का, dx by dt लिहिलं की आपण इक्वल टू काय p, नंतर dy by dt काय लिहिलंय qx. यांचं डिवीजन करायचं आहे. करा बरं. dt dt कैंसिल होगा, क्या बचेगा, dy by dx इक्वल टू क्या, हां qx by p. इथपर्यंत आले सगळ्यांचं. राइट डाउन dy by dt इक्वल dy by dx इक्वल्स टू px by q. आता फक्त काय करायचा, डिनॉमिनेटरचा dx इकडे मल्टीप्लाय करायचा. क्या होगा, dy इक्वल्स टू qx by p into dy. ठीक है. आता दोन्ही साइड इंटीग्रेट करा. dy का इंटीग्रेशन y एंड x का इंटीग्रेशन x dx का x स्क्वायर by 2. तो फाइनल आंसर बना y इक्वल्स टू qx square upon 2p. This is the equation of trajectory. आता इंटिग्रेशन कसं करतात, इंटिग्रेशन मध्ये काय करायचं, जो व्हेरिएबल आहे p आणि q कॉन्स्टंट असतात. क्वेश्चन मध्ये पण म्हटलंय व्हेरिएबल कोण झाला, x. तर x ची जी पॉवर असेल त्यामध्ये 1 ऐड करायचं, त्याने डिवाइड करायचं. x की पावर कितनी है 1, सॉरी 0 1, तो 1 plus 1 2, तो बनेगा x square by 2. क्लियर. एकदा क्रॉस चेक करा, सॉल्व करा पटपट. आय नो डोक्यात जायला एवढं सोपं नाहीये. हार्टला 4 चेंबर, 3 चेंबर सारखं, पण त्याला ऑप्शन नाही. कळलं ना, हे थोडंसं भारी म्हणूनच मजा येते प्रॅक्टिकल करायला. यात इझिली झोपेत एक्सेल केलं तरी कळतं, त्याला काय हरकत नाही, सगळ्यांनाच कळतं. तेव्हा आपण इंटिग्रेट करतो ना जेव्हा तेव्हा काय असतं, जो पण व्हेरिएबल असेल त्याची जी पॉवर असते, पॉवर करते इंडेक्स, उसमें 1 ऐड करना है एंड उसी से डिवाइड करना है. तो वेरिएबल कौन है, x. x की पावर कितनी है, x से म्हणजे 1 है, तो उसको हम क्या करेंगे 1 plus 1 2, तो x स्क्वायर एंड उसी से डिवाइड करते हैं, मतलब x स्क्वायर by 2. हे इवन इन 4 to 5 मध्ये ज्यांचं झालेले डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन डिफिकल्टी आहे, 5 नंतर मला रिमाइंड करा, मी एक्सप्लेन करतो. त्यासाठी मला 6 to 8 मध्ये परत बेसिक मॅथ्स घ्यायचं होतं, पण इंटिग्रेट का केलं, कारण dy म्हणजे छोटंसं होतं, आपल्याला पूर्ण पाथ पाहिजे ना ट्रॅजेक्टरी कुठं चालली, म्हणून काय करणार आपण त्यांना ऍड करत जाणार आणि ऍड करण्याची प्रोसेस म्हणजे इंटिग्रेशन. चलो 83 क्लियर, 83 क्लियर. ये बहुत लोग ना सो नहीं के तो मुन्ना वाला इंटीग्रेशन की सही 5 तो आणि 4 पास येतो झालं, मला रिमाइंड करा. आज मी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वर एक्सप्लेन करतो. ठीक आहे, म्हणजे मोशन इन प्लेनची जी प्रॉब्लेम ची आधारे पास आपण क्लियर करू. ठीक आहे. चला 83 नंतर नेक्स्ट क्वेश्चन 84. काय 84 मध्ये
ज्यांना येतं ते सॉल्व करा, ज्यांना खूपच भयानक वाटले एग्जांपल आपण बोर्डवर सॉल्व करू, ठीक है ना. देखो क्वेश्चन में गिवन डेटा है, क्या है v इक्वल्स टू sin t i कैप प्लस cos t j कैप, और आपको बोला है t1 कितना है एंड t2 क्लियर है. ये क्वेश्चन है, आपल्याला विचारलं काय एवरेज वेलोसिटी फाइंड करनी है, ठीक है. तो जिन्होंने 1D में लेक्चर किए उनको मालूम है, जे 1D ला नव्हते त्यांना थोडंसं वेळ लागेल कळायला. अगर हमें वेलोसिटी दी जाती है एंड एवरेज वेलोसिटी कैलकुलेट करनी है तो हम क्या करते हैं, वेलोसिटी को इंटीग्रेट करते हैं, टाइम से डिवाइड करते हैं. क्या करते हैं, इंटीग्रेशन ऑफ v dt अपॉन dt करते हैं, ठीक है. तो इसका मतलब क्या होगा, दिया हुआ जो भी फंक्शन है हमें इसको इंटीग्रेट करना पड़ेगा. आता इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काय असतं, हे मॅथमॅटिक्सच्या स्टेप्स आहे. जसे ऍडिशन असते 1+2, अरे 1+2, सबट्रॅक्शन असते 3-1, मल्टिप्लिकेशन असतं 2 × 2, व्हेरी गुड, डिव्हिजन असतं 4/2. असंच इंटिग्रेशन आणि डेरिवेटिव ही मैथमेटिकल प्रोसेस है, कळालं ना. तर ये फक्त फॉर्मूले थोड़े से वेगळे हैं. तो यहाँ पे हमें इंटीग्रेट करना है, तो हम क्या करेंगे, बेसिकली उस फॉर्मेट में लिखने के लिए इंटीग्रेशन ऑफ साइन टी आई कैप प्लस इंटीग्रेशन ऑफ साइन टी नहीं कौन कॉस टी जे कैप. हे काय अशी हे सापासारखं काय हे सिंबल आहे. जसं हे काय हे दिसलंय कळतं आपल्याला एडिशन है, तसं हे दिसलंय कळतं आपल्याला काय इंटीग्रेशन है, ठीक है. अब इंटीग्रेशन की लिमिट्स है, उन्होंने बोला है कि टाइम शुरू हो रहा है π/4 से, खत्म हो रहा है π/2 पे. टाइम शुरू हो रहा है π/4 से, खत्म हो रहा है π/2 पे, एंड इसको टाइम से डिवाइड करना है, मतलब टाइम के डिफरेंस से डिवाइड करना है, मतलब ये बनेगा π/2 माइनस π/4. कळलं का, ही स्टेप कळली का, पुढचं खूप सोपं आहे सगळं. हे फॉर्म्युला काय होता, इंटिग्रेशन ऑफ v dt अपॉन dt. फक्त इंटिग्रेशन लिहिलंय त्याचं, आणि लिमिट्स सुरू कुठून झालं π/4, संपलं कुठं π/2, तो लिमिट्स लिख दिए एंड उनका सब्ट्रैक्शन लिया, मतलब टाइम लिया, ठीक है. अब इसको सिंप्लीफाई करने के लिए देखो, साइन थीटा का डेरिवेटिव इंटीग्रेशन कॉस थीटा नहीं माइनस कॉस थीटा. क्या है, साइन टी का इंटीग्रेशन क्या होता है, म्हणजे याला काय लिहिणार आपण, माइनस ऑफ कॉस ऑफ टी इंटू आई कैप. लिमिट्स होगी फ्रॉम π/4 से π/2 तक, प्लस कॉस ऑफ टी है उसका डेरिवेटिव माइनस साइन थीटा होता है, लेकिन इंटीग्रेशन साइन थीटा होता है, मतलब साइन टी होता है, ठीक है. साइन टी इंटू जे कैप, इसकी लिमिट्स होगी फ्रॉम π/4 टू π/2. आता हे कुठून येतो, कसं काय घेता, हे सगळं पहिलं मॉड्यूल आपलं, त्यामध्ये युनिट्स अँड मेजरमेंटच्या अगोदर मॅथमेटिकल टूल्स दिले, तिथं फॉर्म्युले आहे, यू कॅन रेफर फ्रॉम देअर ऑल्सो, ठीक आहे. मी सगळे घेणारच आहे बेसिक मॅथ्स मध्ये, पण जोपर्यंत आपण कंडक्ट करत नाही तोपर्यंत रेफर करा. आता ही सबट्रॅक्शन येईल का, π/2 माइनस π/4, व्हेरी गुड. अर्ध्यातून 1/4 गेला म्हणजे 1/4, नाही कळालं बघत, बघत करना, मग नाही काय म्हणतो ब्रिलियंट किड्स. 4 × π 4π, 4π माइनस 2π, ही सबट्रॅक्शन तर येते ना रेसिप्रोकलची. काय होतं, 4 × π 4π माइनस 2 × π 2π अपॉन 4 × 2 4π माइनस 2π 2π/8 म्हणजे π/4. तो यहाँ पे डिनोमिनेटर में कौन आएगा, π/4 आएगा. अब उसके बाद में हमें लिमिट्स पुट करनी है. लिमिट कशा पुट करतो अपन, अपर लिमिट माइनस लोअर लिमिट, ठीक है. तो देखो क्या होगा, माइनस ऑफ कॉस ऑफ अपर लिमिट मतलब कौन है π/2, प्लस का माइनस माइनस, बट ये माइनस माइनस प्लस हो जाएगा, कौन लोअर लिमिट कॉस ऑफ π/4 इंटू क्या होगा आई कैप, प्लस यहां पे भी सेम साइन टी है, अपर लिमिट कौन है, तो ये बनेगा साइन ऑफ π/2 माइनस साइन ऑफ π/4 इंटू क्या होगा जे कैप. अभी वैल्यू पुट करनी है, π/2 म्हणजे 90, π/4 म्हणजे 45, तो cos π/2 0 प्लस cos π/4 1/√2 इंटू कौन होगा आई कैप, प्लस आता इथं पण ते साइन π/2 मतलब माइनस साइन π/4 मतलब इंटू कौन होगा जे कैप. आता यांच्या सगळ्यांच्या डिनोमिनेटरला π/4 आहेच. कळालं बघत तुला, चल व्हॅल्यू इथपर्यंत समजावून घ्या, इथपर्यंतच कळणं महत्वाचं आहे, पुढे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे.
पाय बाय टूची व्हॅल्यू कॉस 90 नाही, पाय बाय टू म्हणजे 90 आणि कॉस 90 0 असं आहे. काय कॉस 90 0 येऊन जाईल का? अक्षराला मी बघू का? बोलो ना, बस नको शांत कर. ती सोडवलं का तुम्ही? बरोबर सगळ्या सगळ्या टिकून अनिरुद्ध आला ना अनिरुद्ध नाही का? पेट्रोल पंपवरती पेट्रोल देत नाही आहे म्हणून थोडा उशीर होतो. चलो नो वन वन आला काय सर आला घ्यायचं कुठला 83 का 84 अरे काही यार नंबर एक असू द्या क्वेश्चन कळालं कुठला आहे आणि ते गोष्ट कुठला येत असतो आपल्याला थोडं नाही करणार असं पण 2 दिवस सुरुवातीला आपल्याला ती बाकीच्या मागच्या 3 महिने घेतली त्यांना कुठेतरी सगळं नाही करत थोडं वेगळी करतो आपण तेच हर विषय त्या बडबडकीने तुला मार्ग शिकवत होता तुम्ही फुकट बस सनीला सनीला कशाला केला काय असतं ना ऐक सनी आपल्याला जी व्हेलॉसिटी दिली ना ती इन्स्टंटेनियस कुठली आहे इन्स्टंटेनियस इन्स्टंटेनियस अर्थ काय असतो ऍट द इन्स्टंट ऑफ टाइम आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली ती ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे मग इन्स्टंटेनियस करून ऍव्हरेज काढायची म्हणजे आपल्याला काय करावं लागेल जेवढ्या सगळ्या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आहे त्यांना ऍड करत जावं लागेल ऍडिशन साठी आपण नॉर्मलायझेशन यूज करतो आपण इंटिग्रेशन यूज करतो म्हणून आपण व्हेलॉसिटीला इंटिग्रेट केलं बट इंटिग्रेट करताना आपल्याला व्हेरिएबल लागतो बरोबर आहे तो कोणता आहे dt मग तो जर आपण डिवाइड नाही केला तर डायमेन्शनल इनकरेक्ट होईल इक्वेशन म्हणून आपण त्याला कारण vdt चं इंटिग्रेशन काय रिप्रेझेंट करतं डिस्प्लेसमेंट एवरेज डिस्प्लेसमेंट म्हणून आपण परत त्याला टाइम दिली तो काय मिळतं आपल्याला एवरेज चलो 83 हो गया उसके बाद में 84 काय 84 मध्ये आता 84 होतं का 85 काय 84 मध्ये हे आलं पण पहिल्या सरळ सगळ्यांचं कारण पुढे डायरेक्ट ऍडिशन करायची तुम्हाला 85 काय म्हणताय velocity of particle moving in xy plane is given by find distance traveled by तेच काल आपण सोडवलं होतं फक्त t चं फंक्शन दिलंय म्हणजे काय करावं लागेल आपल्याला t 1 आणि t 2 डिस्टन्स म्हटलंय त्यामुळे काय करावं लागेल याची डायरेक्शन सोबत कन्सर्न नाही म्हणून आपण काय करावं पहिले velocity चा डायरेक्ट मॅग्निट्यूड काढून घेणार t ची व्हॅल्यू पुट केली की आपल्याला काय मिळेल डिस्टन्स चलो करो सॉल्व 85 सिंपल एकदम
बोलतोय आणि काय लिहितोय हे कळायच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला 2-3 दिवस द्यावे लागतात. मग नंतर काय होतं की काय बोलतोय काय शिकवतोय हे कळायला लागतं, पण जे शिकवलेलं कळत नाही म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतो. परत जर आपण कन्सिस्टंट राहिलो, एफर्ट्स घेत राहिलो, यायचं जे सांगितलं ते वर्क करायचं, अजून 2-3 दिवसांनी कन्सेप्ट पण कळायला लागतात, म्हणजे मी जे शिकवतोय तेही कळतं एक वीक नंतर. मग त्यानंतर काय होतं की कळतं पण फॉर्म्युले आठवत नाही आणि सॉल्ड एक्झाम्पल बघून सॉल्व्ह होत नाही. मग परत सेम प्रॅक्टिस जर आपण अजून 2 to 3 डेज जर मेंटेन केली तर काय होतं, हळूहळू सॉल्ड एक्झाम्पल पण आपली सॉल्व्ह व्हायला. मग सॉल्ड एक्झाम्पल सॉल्व्ह झाले, प्रॉब्लेम आहे तरी अनसॉल्व्ह सॉल्व्ह होत नाही. परत आपण जर नेक्स्ट 2 to 3 डेज साठी सॉल्ड एक्झाम्पलची प्रॅक्टिस करत करत राहिलो, एक वेळ अशी येते की अनसॉल्ड एक्झाम्पल पण आपल्याला यायला लागतात. पण अनसॉल्ड एक्झाम्पल आल्यानंतर मग नेक्स्ट टेस्ट मध्ये मार्क्स पडत नाही. म्हणजे जर आपण कन्सिस्टंट 21 डेज साठी जर एफर्ट्स घेतले तर त्यानंतरची सिच्युएशन अशी असते की आपलं आउटपुट टेस्ट मध्ये पण रिफ्लेक्ट होईल. क्लास मध्ये बघा जे कन्सिस्टंट आहे, आल्यापासून त्यांनी सुरुवात केली होती, लेक्चर मिस नाही आहे, प्रॅक्टिस पण मिस नाही, त्यांचा स्कोर पहिल्यापासून मेंटेनच कळालं ना. जसं कोण आहे, देवेश, अजून कोण इकडं, श्रवण, अजून कोण आहे, शुभम, त्याच्यानंतर सनी, प्रथमेश काका, भगत, प्रसाद पाटील आता सुट्ट्या मारायला लागला, त्याच्यानंतर अक्षय खराब, त्यानंतर खुशी. ठीक आहे. हे फ्रॉम स्टार्ट कन्सिस्टंट आहे. ज्या दिवशीपासून आपण अवतारी सुरू केलाय तेव्हापासून मला नाही वाटत त्यांचा कुठला हॉलिडे झाला असेल, म्हणजे मी सुट्ट्या मारल्या ते नाही मारल्या. एवढं डेडिकेटेड आहे आणि याचेच रिझल्ट्स आहेत. त्यांना काही देवानी थोडंसं एक्स्ट्रा काही ब्रेनचा तिसरा ब्रेन दिला, अशा प्रकारे 2 असतात, एक असतो ब्रेन 2 असतात ना, तिसरा ब्रेन दिला अशा काही प्रकारे का नाही, घरच्यांना काही त्यांच्यात वेगळं काही काम करून त्याला सापडलेली एखादी जडीबुटी ती खाऊ घालता म्हणून जास्त असं काहीच नाही. त्या दिवशी पण सांगितलं होतं की फिजिक्सचा सगळ्यात बेसिक रूल आहे, एव्हरी वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. इथं विषय संपतो. तुम्ही जेवढं वर्क करणार आहे ते 101% आपल्यासाठी स्टोर होतं इन द फॉर्म ऑफ एनर्जी आणि ते आपल्याला रिझल्टच्या फॉर्म मध्ये परत भेटणार. कळलं ना. फक्त न थांबता न हरता आपल्याला पळावं लागेल. नाही तर काही काही असतात, जसं देव गुणवानी आहे ना, त्याच्यानंतर हे हर्षवर्धन आहे, त्याच्यानंतर हरी आहे, त्यानंतर राम आहे, त्यानंतर ही प्रणिता आहे ना, आले फॉर्म मध्ये की विशेष नाही. मग 8 वाजता मला जायचं असतं तरी पण त्याला नाही डाऊट असतोच, त्यांना प्रॉब्लेम असतातच. किती दिवस, 2 महिने 4 दिवस महिन्यात, बाकी 25 दिवस काय घ्यायचं नसतं. क्लास कुठं आहे, काय चालू, क्लास बंद पडला, काय झालं, काय घेत नाही. ठीक आहे, यांचं काहीच नाही होणार लक्षात. हे उड्या मारताना सशेट हे उड्या मारतात, इकडे तिकडे पाच होता एक फेल. कळलं ना. असं सेम एक्झाम्पल आपल्या क्लासमध्ये अनिरुद्ध दंगा, ईश्वरी, ऐश्वर्या, सुप्रिया आणि पायल आणि यांच्यासोबत प्रसाद, भगत, त्याच्यानंतर प्रथमेश काका. हे एकदम म्हणजे काय ना आपण बेस्ट एक्झाम्पल आहे कशाचं, टॉर्टॉइस. कळालं ना. ही सुरुवात जी होती ती खूप जास्त अशीच होती, बरोबर आहे का नाही. आम्ही इथं फोन करायचो की ऐश्वर्या लेक्चरच नाही केलं, टेस्टच नाही दिली, आम्ही इकडं परेशान होतो. कारण त्यांची सिच्युएशन ठीक होती की कळतच नाही, मग करण्याचा इंटरेस्ट येत नव्हतं, बरोबर आहे का नाही. हे मी ऍक्सेप्ट करतो की तुम्ही अभ्यास करायचा असतो म्हणूनच क्लास जॉईन करता, बरोबर आहे की. घरी बोर होतो म्हणून तुम्ही क्लासला, ते पण इंडिव्हिज्युअल क्लासला एवढी फीस भरून येत नाही. तो प्रॉब्लेम काय असतो, कळत नाही आपण प्रिपेअर करत नाही. पण आपलं काम काय की जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही, तोपर्यंत एफर्ट्स घ्यायचे. हा, जर 2-4 महिने झाले खूप एफर्ट्स घेतोय तरी पण आपल्याला काहीच कळत नाही, मग तिथं आपण डिसिजन घेतला पाहिजे, मग क्लास चेंज केला पाहिजे. नो डाऊट, कुठलाही असेल, आपला असेल. पण जर आपण कन्सिस्टंटली वर्क करतच नाही तर मग तो प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही होत. आणि एकदा कन्सिस्टंट प्रॉब्लेम वर्क केलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आपल्याला यायला लागलं की त्याचे रिझल्ट कसे असतात. आणि यांची जे नाव घेतले मी की सकाळी 6:30 पासून आता 4 to 5 लेक्चर ठेवले, त्या लेक्चरला मी त्यांना बॅचच्या अगोदर सांगितलं की बेटा कंपल्सरी नाही, तरी पण ते स्वतःहून थांबले. म्हणजे एकदा यायला लागलं की मग आपण थांबलो. कळालं ना. थोडंसं वर्क करावं लागेल. परत एकदा मी रिपीट करतो, आपला सब्जेक्ट फिजिक्स आहे, सोपा मी कधीच म्हटलो नाही, बट सोपा असता तर आपल्याला एवढे एफर्ट्स घेण्यात इंटरेस्ट पण नसतं, बरोबर आहे की नाही. काहीतरी आहे भारी म्हणून करणार आपली करण्यात मजा नाही. ठीक आहे, डोक्याचा भुगा झाला प्लीज, तोपर्यंत क्वेश्चनला वेळ द्या. 85 आलं का. 85 हो गया क्लियर, येस नो, सगळ्यांचं क्लियर झालं 85. चलो आता 85 नंतर 86 काय दिलं. 86 मध्ये बडबड नाही. 86 क्वेश्चन नंबर 86, velocity of an object moving in xy plane. सांगू का 85 किती लोकांना नाही आलं.
एक T1 दिलाय तो पुट करून V1 घेणार, दुसरा T2 दिलाय तो पुट करून V2 घेणार, मग ऍट एंड काय होईल V2 V1 अपॉन T हो गया एक्सेलरेशन. चला करा सॉल्व पटकन. 86 होगा 86 एक 2 मिनिटं सगळे ऐका. हा कुठला झाला 86 झाला. 87 मध्ये काय दिलंय पोझिशन ऑफ पार्टिकल इज गिवन बाय, म्हणजे पोझिशन वेक्टर दिलाय एंड एवरेज एक्सेलरेशन कैलकुलेट करायला सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती है कि डिस्प्लेसमेंट दिया है तो हम एक्सेलरेशन के लिए क्या करते हैं उसको डबल डिफरेंशिएट करते हैं. तो यहाँ पे भी क्या करना पड़ेगा, अगर इंस्टेंटेनियस होता तो डबल डिफरेंशिएट पुट करके हम कैलकुलेट करके टी पुट कर देते. बट यहाँ पे एवरेज पूछा है तो हम क्या करेंगे एक बार डिफरेंशिएट करेंगे, फिर T1 पुट करके V1 आएगा, T2 पुट करके V2 आएगा, फिर उसको सिंप्लीफाई करेंगे. ये करना है आपको 87 में. तर आज फक्त आपल्याला 87 पर्यंतच कंप्लीट करायचे, कळलं ना. आणि 87 पर्यंत ज्यांचे सॉल्व नाही होणार प्रॉब्लेम असतील 10 to 10:30, त्याच्यानंतर 12 to 1, त्याच्यानंतर 5 ऑनवर्ड 8 PM पर्यंत मी फ्रीज आहे. त्यामुळे 87 पर्यंत जे क्वेश्चन सॉल्व नाही होणार या इंडिव्हिज्युअली आपण जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होते तोपर्यंत डिस्कस करून क्लिअर करू, चालेल ना. बट 87 पर्यंतचा वर्क आजच कंप्लीट झाला पाहिजे, कारण उद्या आपल्याला मोशन इन्फ्लुएन्सचं डिस्कशन कंप्लीट करून प्रोजेक्ट टाइप सुरू करायचे. ठीक आहे, होईल. मग किती प्रॉब्लेम 87 म्हणजे 82 पर्यंत तर झाले होते बरोबर, म्हणजे नेक्स्ट पासच करायचे. आज दिवसभरामध्ये एवढंच वर्क केलं. त्यांचे लेक्चर्स आहेत ते कॅन गो. 8:30 लेक्चर आहे ना, शार्प लेक्चर 8:30 ला असतं तुमचं कन्फर्म. मला नाही वाटत. Recording stopped.